माझ्या शेतातील गव्हाचं पीक तुषार सिंचनानं आम्ही पाणी देत आहोत. हा आपण पाहतोय हा आंबा अतिशय गोड अशा चवीचा आंबा. गेल्या वर्षी एकही आंबा आला नव्हता, पण यावर्षी आता आंबा आलेला आहे आणि भरपूर आंबा, जवळजवळ 10-12 हजार आंबा ह्या झाडाला निघणार आहे. त्यापेक्षा सुद्धा जास्त निघू शकतो. आपण पाहतोय हे तुषार सिंचन आम्ही त्याद्वारे पाणी देत आहोत. गव्हाचं पीक छान आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय या ओट्यावर पाण्याचे मोठे टँक आहेत. तिथं फिल्टर बसवलेलं आहे. पलीकडे दिसते ती विहीर आहे आणि शेडनेट आम्ही या ठिकाणी तयार केलेले शेडनेटमध्ये शिमला मिरचीचा प्लॉट आहे. आपण आता पाहू शिमला मिरचीचा प्लॉट कसा आहे तो. काहीतरी नवीन करायचं, अनेक प्रयोग करायचे आणि आपल्याला आनंदही मिळतो आणि उत्पन्न पण मिळू शकतं. तर आपण आता या ठिकाणी शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. हा प्लॉट पहा, अर्धा एकरचा हा प्लॉट आहे. शिमला मिरचीचा हा प्लॉट आपण पाहत आहोत. मल्चिंग केलेली आहे आणि हे ओळी पाहत आहोत ह्या शिमला मिरचीच्या. अतिशय मेहनत करून हे शिमला मिरचीचं पीक आणलेलं आहे. सारखे औषध द्यावे लागतात, खतं पण द्यावे लागतात, पाणी पण वेळेवर देणं आवश्यक असतं. आपण पाहतोय या ठिकाणी ही मिरची किती चांगली आलेली आहे. वातावरण थोडंसं प्रतिकूल आहे, पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी औषधं आणि खतांच्या माध्यमातून या ठिकाणी या पिकाला जास्तीत जास्त चांगलं आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आता पाहू शकतो या ठिकाणी ही मिरची, शिमला मिरची. हा तोडा 2 दिवसापूर्वी झालेला होता. आता पुन्हा अजून 2 दिवसांनी या ठिकाणी तोडा होईल. पहिल्या तोड्यामध्ये साधारणतः अर्धा एकरमध्ये 3 क्विंटल माल निघाला होता. अजूनही झाडं मोठी होणार आहेत. अजून झाडं मोठं झाल्यानंतर पीकसुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणात या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. आपण पाहू शकतो या ठिकाणी चारा लावलेले आहेत. त्याची बांधणी करावी लागते, कारण हे झाड जसं मोठं होईल तसं एक बाजूला पडू शकतं, घसरू शकतं. म्हणून या ठिकाणी हे आधारासाठी बांबू लावलेले आहेत, त्यासोबत तारा पण लावलेल्या आहेत. अशा प्रकारे हे पीक अतिशय मेहनतीनं या ठिकाणी आम्ही आणलेलं आहे. कोणाची जर इच्छा असेल प्लॉट पाहायची तर कधीही केव्हाही येऊ शकता.